सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले विदुर आणि सुलभाला लोकांच्या गर्दीतून पुढे जाणाऱ्या रथातील श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि त्यांची देखील नजर विदुर आणि सुलभाकडे गेली. परंतु दोघेही विचार करत होते की आपल्याला श्रीकृष्णाचा पाहुणचार करायला मिळेल की नाही. पाहूया आजच्या भागामध्ये विदुर आणि सुलभा श्रीकृष्णाचा पाहुणचार कसा करतात ते. धृतराष्ट्र श्रीकृष्णाला राजमहालात आल्यानंतर म्हणाले की आपण या भावाभावांच्या भांडणांपासून दूरच राहा. तुमच्यासाठी 56 पक्वानांचा भोग तयार केला आहे. आपण आरामपूर्वक भोजन करा. परंतु श्रीकृष्णांनी स्पष्ट नकार दिला. धृतराष्ट्रा, तुझ्या घरचे अन्न खाऊन माझी बुद्धी देखील भ्रष्ट होईल. पाप्याच्या घरचे अन्न खाऊन कोणाचीही बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. 56 भोग कृष्णासाठी तयार केले होते तरी कृष्णाने तेथे जेवण करण्यासाठी नकार दिला. इतर राजांना अशी आशा होती की कृष्ण त्यांच्या घरी भोजनास जातील, पण कृष्णाने सर्वांना नकार दिला. सर्व ब्राह्मणांना देखील अशाच प्रकारे निराशा पत्करावी लागली. द्रोणाचार्यांनी तेव्हा विचारले, तुम्ही सर्वांच्या आमंत्रणाचा इन्कार करून राहिले आहात, परंतु तुम्ही कोणाकडे जेवण करणार? जेवणाची वेळ तर होऊन गेली आहे. कोठे न कोठे तरी भोजन करावेच लागेल. दुर्योधनाच्या घरी जेवणाची इच्छा नसल्यास आपण माझ्या घरी चला. परंतु श्रीकृष्णाने त्यांनाही नकार दिला. ते म्हणाले की गंगा तीरावर माझा एक भक्त राहतो, मी त्याच्याच घरी जाईन. द्रोणाचार्य समजून गेले की वेदशास्त्रात संपन्न ब्राह्मण आज हारून गेले. धन्य होय तो विदुर. भगवंताला वाटले विदुर बरेच दिवसांपासून माझी वाट पाहत आहे. आज त्यांच्या घरी मी जाईन. इकडे विदुराला वाटत होते की मी अजूनही अपात्रच आहे, म्हणूनच देव माझ्या घरी अजून आले नाही. आज सुलभाही मोठ्या आर्द्रतेने आणि काहीशा भीतीयुक्त अंतकरणाने देवाचे स्मरण करत होती. ती भगवंताची प्रार्थना करत होती की देवा, मी तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे, तरीही तू येत नाहीस. गोपी म्हणतात ते खरंच आहे की जो कृष्णाच्या पायी लागला त्याला तो रडवतोच. आपल्यासाठी मी संसार सुखाचा त्याग केला, सर्वस्व आपल्या चरणी अर्पण केले, तरी आपण माझ्या घरी येत नाही. झोपडीमध्ये विदुर आणि सुलभा भगवंताचे नाम संकीर्तन करत होते. त्यांना कळलेही नाही की ज्या नावाचे आपण कीर्तन करत आहोत तो चतुर्भुज नारायण साक्षात आपल्या दारामध्ये उभा आहे. जो देवासाठी जगतो त्याच्या घरी परमात्मा स्वतः येत असतो. न बोलविताच भगवान आज विदुराच्या दारी येऊन उभे राहिले. बाहेर वाट पाहण्यामध्ये बराच वेळ ते थांबले. त्यांना बरीच भूक लागलेली होती. कृष्णाला वाटले की विदुर सुलभाचे कीर्तन लवकर संपेल आणि ते कधी एकदा दार उघडतील. त्यांचे जीवन तर देवासाठीच होते. शेवटी व्याकुळ होऊन श्रीकृष्णाने झोपडीच्या दाराची कडी वाजवली आणि म्हटले, काका, मी आलो आहे. कीर्तन असे करा की भगवंताने येऊन तुमच्या दाराची कडी वाजवावी. विदुरांना आवाज आल्याबरोबर विदुर म्हणाले, देवी, द्वारकानाथ आले वाटतं. दार उघडल्याबरोबर चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले. अतिशय आनंदात विदुर आणि सुलभा यांनी देवाला बसण्यासाठी आसन दिले. त्यांनी हात धरून विदुराला आपल्या जवळ बसविले. ईश्वर ज्याचा सन्मान करतात तो खरोखर चिरंजीवी होत असतो. भगवान विदुराला म्हणाले, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. परंतु हे दोघेही अतिशय संकोचले, कारण जेव्हापासून त्यांनी राजमहालाचा आणि सर्व सुखांचा त्याग केला होता तेव्हापासून ते जप आणि केवळ धान्याच्या कण्या खाऊन दिवस घालवत होते. दोघांनाही काही सुचेना. इतक्यात कृष्णानेच स्वतः चुलीवरून कण्यांचे भांडे खाली उतरवले व खाण्यास सुरुवात केली. स्वाद आणि गोडी ही वस्तूत नाही तर प्रेमात असते. शत्रूची शिरापुरी ही विषासारखी लागत असते. श्रीकृष्णाला दुर्योधनाकडचे मिष्टान्न खावेसे वाटले नाही, पण विदुराघरच्या कण्या त्यांनी आनंदाने खाल्ल्या. शुकाचार्य म्हणतात की राजा संगाचा रंग मनालाही लागत असतो. जन्मतः मनुष्य भ्रष्ट नसतो. जन्माच्या वेळी तो शुद्ध असतो. मोठा झाल्यावर ज्या संगतीत तो राहील त्याचा रंग त्याला लागत असतो. जसा संग असेल तसे प्रत्येक व्यक्ती बनतात. सत्संगाने जीव उजळ होत असतो आणि कुसंगाने भ्रष्ट होत असतो.
विचार करा, जेव्हा मुलाचा जन्म होतो त्यावेळेस तो निर्व्यसनी असतो. त्यावेळी त्याला कुठलीही वाईट सवय नसते. मोठा झाल्यावर जशी संगती मिळेल तसे चांगले अथवा वाईट असे त्याचे जीवन घडत जाते. आंब्याच्या झाडाच्या चारही बाजूला बाभळीची झाडे लावली तर आंबे मिळणार नाहीत. विलासी माणसाची संगत मिळाली तर माणूस विलासी बनतो. विरक्ती माणसाची संगत मिळाली तर तो देखील विरक्त होतो. इतर सर्व बिघडले तरी चालेल, परंतु कुणाच्या संगतीमुळे मन आणि बुद्धी मात्र बिघडू देऊ नका. अंतःकरणावर लागलेला डाग 3 जन्मातही जात नाही. संघाचा रंग मनाला लागतोच. ज्ञान, सदाचरण, भक्ती, वैराग्य या बाबतीत जो महापुरुष आपल्यापेक्षा अधिक असेल त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. उदाहरणार्थ, नेहमी अशी इच्छा करावी की भगवान श्री आद्य शंकराचार्यांसारखे वैराग्य मला लाभावे. अशा प्रकारे शुकाचार्यांनी श्रीकृष्णाचा विदुरा घरचा पाहुणचार श्रीमद भागवताच्या या प्रकरणामध्ये व्यक्त केलेला आहे.